ज्याला यायचं आहे ना ते येणारच, ते कोणत्याही परिस्थितीत येणार. ॲक्च्युली मी हे गुलाबाचं रिपोर्टिंग करत होते त्यावेळेला हे मी कोय किंवा साली ज्या मँगोचे होते, आंब्याचे होते, ते सुकवून मी भरले होते. त्याच्यात मी कोई टाकलेली, मला नाही वाटलं की कोई येईल, पण पूर्ण खाली टाकलेले आणि तिथूनही ग्रो झाली. मला 2 दिवसाला काहीतरी हालचाल दिसत होती पॉटमध्ये, पण मी एवढं केअर केलं नाही, कशाचं तरी असंच आलं असेल असं वाटलं. काल मला पूर्ण असं हे झालेलं दिसलं, पण मला ते ओळखता आलं नाही की हे कशाचं झाड आहे. आज बघते तर इतकी पानं फुटलीत त्याला, आणि मग मी गडबडीत ना पटकन रिपोर्टिंग करायला घेतले. कारण कसं होईल आता त्याच्यामुळं गुलाबालाही प्रॉब्लेम होईल आणि यालाही प्रॉब्लेम होईल. म्हणून मी आता हे कसं केले, स्टार्टिंगला थोडे शेंगाचे फरफटे वगैरे सगळं घालून, भुसा वगैरे घालून मी ते करून घेतले व्यवस्थित माती. आणि आता ह्याच्यात मी मिक्स केलेली माती वरून घालणार आहे. ह्याच्यामध्ये मी कोकोपीट, वर्मी कंपोस्ट आणि आपली सॉईल म्हणजे रेग्युलर माती असते ती माती आणि फंगीसाईड थोडं मिक्स केले. म्हणजे की सध्या या झाडाला मी व्यवस्थित एक माती चांगली तरी देऊ शकते, म्हणजे त्याची वाढ व्हायला. आता हे काढायला मला पाहिजे आधी रोप ह्याच्यातून. आता हे रोप काढण्यासाठी थोडं ट्राय करायलाच पाहिजे मला. आता हे कुठून बी उगवले किंवा किती ह्याचा अंदाज मला सापडणार नाही, तरी मी हे काढण्याचा प्रयत्न करते. नाही आहे असं तरी नाहीच वाटत, कारण हे पूर्ण मला वाटते की पूर्ण पॉटच्या खालून आले. कारण मी ते स्टार्टिंगलाच म्हणजे पॉटच्या एकदम खालच्या साईडलाच मी हे घातले होते बिया, किंवा जे आपले घरातले वेस्ट होतं ते मी घातलं होतं. आता हे इम्पॉसिबल वाटते मला काढायचं, कारण त्याच्यामुळे थोडं रोजला पण धक्का लागणार आहे. तरी पण मी ट्राय करते, कारण आत्ताच मी याला जर बाहेर काढलं नाही ना, तर परत मग दोघा पण रोपांना प्रॉब्लेम होईल. अच्छा, मग काढते. फार खोलवरती आहे हे, पूर्ण तळाला लागले. ॲक्च्युली माझ्या हाताला कोयतरी लागली. बघूया आता. बापरे, आले बघा हे बाहेर. मला व्यवस्थित व्हिडिओ करता येत नाही आहे, कारण ते एका हातामध्ये आहे आणि एका हातात मोबाईल आहे. हे बघा, बापरे बाप, केवढे प्रयत्न केले या झाडाने. ग्रेट. म्हणजे कधी मी जवळजवळ एक 18-19 दिवसाच्या आधी रिपोर्टिंग केलेलं होतं या रोपाचं, म्हणजे गुलाबाचं. त्यावेळी कोई घातलेली, म्हणजे त्यावेळीपासून ते धडपड करते वरती यायला. आणि किती जवळजवळ 8 इंच खालून वरती आले बी हे. बाप रे बाप, ग्रेट. आता हे गुलाबाला थोडं हे झाल्या आधीच हे थोडं नाजूक झालं होतं गुलाबाचं झाड, आता परत थोडं नाजूक झालं. आता हे मी रिपोर्टिंग करायचं. हे बघा, हे मी भुसा एक मोठं पोतं आणले, त्याच्यात छोटे छोटे असे नुशी किडे व्हायला लागले. ते आता काय करतात माहीत नाही. याच्यावरती मी आणि थोडं फंगीसाईड घालते, म्हणजे ॲक्च्युली ते आतल्या आत मरतील तरी. पण त्यांना मला मारायची इच्छा नाही आहे, पण मी काही करू शकत नाही आहे. त्याच्यासाठी मला हे फंगीसाईड घालावंच लागणार आहे. सॉरी किड्यानो, मला माफ करा, पण माझ्याकडं दुसरा कोणता पर्याय नाही तुम्हाला मारल्याशिवाय. सॉरी प्लीज. हां बघा, आता हे मी असं हे केलं आहे. आणि हे एवढं मोठं झालं आहे ना, मला वाटलं नाही की एवढं मोठं असेल, म्हणून मी जास्त पॉट भरले. आता हे थोडं घालायचं, म्हणजे बघूया कसं होतं आहे ना. पण असं म्हणतात की बीपासून जे रोप उगवतं ना, त्याला फ्रुटिंग लवकर होत नाही म्हणतात. पण मला हे म्हणजे हापूस आंबा आहे ना, हापूस आंबा जो अल्फान्सो, रत्नागिरी अल्फान्सो, त्याचं रोप आहे. त्याच्यामुळे मला हे वाढवायची इच्छा फार झाली. कधी फ्रुटिंग होईल त्यावेळी होईल, पण मला तर हे करायचं फार हे वाटलं. आणि खरंच ना, किती आपण काय काय गोष्टी एवढं प्रयत्न करून करत असतो, त्यावेळी काही सक्सेस मिळत नाही, की त्यावेळेला असं. आता एखादं प्लॅन्ट मी जगवायला किती प्रयत्न केले, एक एक जगले पण नाहीत. पण हे माझ्या डोक्यातच नव्हतं की असं काही होईल. सडनली हे मला दिसलं आणि बापरे, लगेच त्याची ग्रोथ तर किती फटाफट होती. बघा हे किती मोठं झालं. म्हणजे ते जमिनीतून 8-9 इंचापासून ट्राय करता येते. ही मूळ आणि एवढं वरती राहिलंच आहे, कारण माझ्याकडं आता ते पॉटिंग माझं म्हणजे माती हे करायला लक्षात आलं नाही, कारण हे एवढं उंच झाड आलं असेल हे माझं म्हणजे कल्पनाच्या बाहेरचं होतं. तरी पण आता हे मी केलं आहे. आता बघूया, म्हणजे आता
झाड तरी मोठं होईल, त्याच्यात काय हे नाही. आता हे मी पूर्ण असं पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये. आणि खाली पण कसं हे होम वेस्ट म्हणजे ते जे कचरा आहे ना, तो कचरा म्हणजे वाळलेली भाजी हे ते सर्व शेंगाचे टरफले वगैरे मी घातले. त्याच्यावर पाणी मी पूर्ण घातले म्हणजे ते तयार होईल. आता ह्याचं वाढ मी परतच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की दाखवेन.